राज्यात एकीकडे उष्णतेची लाट ही पसरलेली असताना पाणीसाठ्यातही झपाट्यानं घट झाली आहे। मार्चच्या महिन्याच्या मध्यावरच पारा हा 40 पर्यंत गेलाय। त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत आहे। पाणीसाठ्यात घट होते। सद्यस्थितीत राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 60% पाणीसाठा शिल्लक आहे। शिवाय यंदा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। यात पार्श्वभूमीवर राज्याच्या जलसंपदा विभागानं विविध धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला। जिल्ह्यातील मध्यम ते लहान मोठ्या धरणांमध्ये जवळपास 3100 धरणं आहेत। या सर्व धरणात मिळून 60.37% इतका पाणीसाठा आहे। दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे। मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। बातमी जलजीवन मिशन योजनेसंदर्भातली। ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं खास जलजीवन मिशन सुरू केलं। त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये खर्च केले। मात्र भ्रष्ट व्यवस्था आणि निकृष्ट कामामुळे राज्यातील अनेक गाव आणि वस्त्या अशा आहेत जिथे योजना राबवल्यानंतर अवघ्या काही दिवसात नळ कोरडे ठाक पडले। वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोल्हीवेड्यात पाणी पुरवठा योजनेत असाच काहीसा प्रकार घडला। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोल्ही गावात जवळपासच्या पारधी वस्तीत नळ योजना राबवण्यात आली। मात्र महिनाभरातच नळातून मिळणारं पाणी बंद झालं। त्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून ही नळ योजना पूर्णपणे बंद झाली आहे। काही दिवस झालेला पाणी पुरवठा विकासाची धूळफेक होती की काय असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे। हर घर सुरक्षित जल ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचा सुरक्षित पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यासाठी जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं। लाखो कोटी रुपयांचा बजेट त्यासाठी निश्चित करण्यात आलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा 50-50% वाटा त्यामध्ये असल्यामुळे दोन्ही सरकारांनी हजारो कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केले। मात्र ग्रामीण भागामध्ये या जलजीवन मिशनची अवस्था जी आहे ती फारशी चांगली नाही। सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील कोलीबेळा या पारधी वस्तीमध्ये आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की प्रत्येक घरासमोर प्रत्येक 2 घराच्या मध्ये अशा पद्धतीने एक नळ जोडणी देण्यात आलेली आहे। मात्र जेव्हा 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे पाईप या ठिकाणी टाकण्यात आले, काही दिवस त्याच्यातून पाणी आलेलं होतं। मात्र त्याच्यानंतर येरे माझ्या मागल्या या पद्धतीने परिस्थिती आहे। मला सांगा हे केव्हा नळ लागले आणि किती दिवस इमानदारीने त्याच्यातून पाणी मिळालं? इमानदारीने 30 दिवस म्हणजे 1 महिना पाणी चालले तेव्हापासून बंदच आहे। ज्या विहिरीला हे जोडलेलं होतं त्या विहिरीची मोटर कुठे गेली? ग्रामपंचायतीला नेली। ग्रामपंचायतीला नेली। ग्रामपंचायतने नेली तर तेव्हापासून पाणी नाही आलेलं आहे। तेव्हापासून पाणी नाही आले। ग्रामपंचायतने या विहिरीतून मोटर काढली तर तुम्ही त्यांना सांगितलं नाही का पुन्हा दुसरी मोटर बसवून? सांगितलं पण ते लोक असे म्हणत होते की आम्ही दुसरी मोटार आणून टाकू, म्हणजे आमची मोटार तोपर्यंत जरली म्हणून आमची मोटार इथून नेली आणि तिथं त्याच्या याच्यात लावली आणि पुन्हा बनवून आणून देतो हे केला आयुष्य दिलं आम्हाला, पण ते आतापर्यंत आले नाही आणि आतापर्यंत मोटार काही आणून दिली नाही। ग्रामपंचायतीने या गावातील मोटार दुसरीकडे लावली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत या गावातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी आणि या टाकीतून प्रत्येक घरासमोर अशा पद्धतीने पाणी पोहोचू शकेल यासाठीची व्यवस्था नाही। त्यामुळे जलजीवन मिशनची अंमलबजावणी होत आहे। हर घर सुरक्षित नल कागदोपत्री आहे, मात्र प्रत्यक्ष स्थिती तुमच्या समोर आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कोलीबेळा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।